सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पारंपरिक मिरवणूक मार्गावरील अतिक्रमण उपायुक्त मयूर पाटील यांच्या मार्गदर्शनात गुरुवारी सारडा सर्कल येथून अतिक्रमण मोहिमेस प्रारंभ करण्यात आला। यावेळी 2 ट्रक साहित्य जप्त करण्यात आले। महापालिका आयुक्त अशोक करंजकर यांनी बुधवारी सायंकाळी अचानक पारंपरिक मिरवणूक मार्गाची पाहणी दौरा केला। मार्गावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण असल्याचे आढळून आले। त्यांनी केलेल्या सूचनेनंतर अतिक्रमण उपायुक्त मयूर पाटील यांनी गुरुवारी सायंकाळी मिरवणूक मार्गावर अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविली। सारडा सर्कल येथून मोहिमेस प्रारंभ झाला। नाशिक भंगार बाजारातील अतिक्रमण काढताना कर्मशत आला। यावेळी पथकाने संपूर्ण मार्गावरील अतिक्रमण काढून घेतले। त्यानंतर भंगार बाजार येथील लोखंडी साहित्य पथकाने जप्त केले। फाळके रोड येथील अतिक्रमण काढत मच्छी बाजाराकडे त्यांनी मोर्चा वळविला। विभागाच्या कारवाईत मिरवणूक मार्गावरील मेन रोड तसेच अन्य भागातील व्यावसायिकांची धावपळ उडाली। त्यांनी पत्रक दाखल होण्यापूर्वी अतिक्रमण काढून घेतले। अतिक्रमण निर्मूलन मोहिमेदरम्यान एका महिला व्यावसायिकाने श्री पाटील आणि अतिक्रमण पथकाच्या कर्मचाऱ्यांशी वाद घालत मोहिमेस अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला। महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी व्यावसायिक महिलेस बाजूला केले। मोहीम राबवत काही साहित्य जप्त केले। मिरवणूक मार्ग असो व अन्य 66 वाडी ठिकाणी व्यावसायिकांनी रस्त्यास अध्यका ठरेल अशा प्रकारे अतिक्रमण करू नये। यापुढेही अतिक्रमण मोहीम सुरू राहणार। अतिक्रमण कारवायांवर साहित्य जप्तीसह दंडात्मक कारवाई करण्यात येईल। सणांचे दिवस आहे आणि गणपती बाप्पाचा विसर्जनचा जो मार्ग आहे मिरवणूक मार्ग ते सुद्धा माननीय आयुक्त साहेबांच्या सूचना आहे की सर्व त्या मार्ग मोकळा करायचा, त्यातला अतिक्रमणी काढायचं। त्या अनुषंगाने शिवाय आपण मुंबई नाक्यापासून ही कारवाईची सुरुवात केली। तिथले भिकारी पण आपण बघतोय की तिथेच बसतान किती वेळा हाकललं, बसतान बसून बसता आणि ते लहान लहान मुलांमार्फत काही उद्योगी किंवा काही नशिली पदार्थ सुद्धा विकायचे उद्योग चालू होते अशी माहिती मिळाली। आपण ते भिकारी हटवले। नंतर आपण मग द्वारका मार्गे आता आपण भद्रकाली एरियात पण आलो आणि इथे आपण बघतोय रस्त्यांवर दुकानदारांनी बिराड मांडून ठेवलेले ते आपण साहित्य पण जमा केलं। शिवाय भद्रकाली मच्छी मार्केट परिसर तिथे वारंवार आपण येऊन गेलो। दुकानदारांना सूचना करून सुद्धा ते त्यांना दिलेल्या जागी न बसता रस्त्यावर ठाण मांडून बसले, म्हणून त्यांना आपण मागे कारवाईच्या सूचना दिल्या होत्या। आज कारवाई पण केली त्यांच्यावर। यापुढे सुद्धा मिरवणूक मार्ग असो किंवा शहरात कुठे अतिक्रमण, या बाजारपेठा प्राईम एकदम इम्पॉर्टंटचा विषय। त्याच्या माननीय आयुक्त महोदय तसेच अतिरिक्त आयुक्त मॅडम यांच्या सूचनेनुसार आपण या कारवाया करतोय। यापुढे चालूच राहतील, म्हणून वारंवार आपण सूचना देतोय व्यावसायिकांना। जर कायद्यात राहाल तरच फायद्यात राहाल हे सगळ्यांनी समजून घ्यायचं आणि बिलकुल दुकानाच्या बाहेर रस्त्यावर बिराड थाटायचं नाहीये, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल। आणि शिवाय असं कळतंय की भद्रकाली फिश मार्केटमध्ये बाहेरचे जे आहे हॉटेल्सवाले ते येऊन तिथे कचरा फेकताय आणि अत्यंत दुर्गंधी झालेली आहे। त्याच्यामुळे मी नागरिकांना सुद्धा आवाहन करतो की असे जे नागरिक हॉटेलवाले मालक असे जर कचरा टाकून जात असतील तर आणि त्यांची माहिती जर गोपनीयरित्या कोणी दिली तर मी माझ्या वतीने 5000 रुपये अशांना बक्षीस देईल आणि तेही त्या हॉटेलवाल्याकडनं दंड वसूल करून देईल, ही वेगळी गोष्ट। परंतु त्या हॉटेलवाल्यांचं सुद्धा लायसन्स रद्द करायची सुद्धा प्रोसिजर केली जाईल। शिवाय जे मांस मच्छी विक्रेते उघड्यावर आणि अत्यंत गचाळ पद्धतीने काम करतील त्यांचं लायसन्स सुद्धा रद्द महापालिकेमार्फत करण्यात येईल। याची सगळ्यांनी स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण।